राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आलाय। पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरामध्ये गणरायाला निरोप देण्यात आला। हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं पहाटे 3:51 विसर्जन पार पडले। यावेळी अलका टॉकीज चौकातून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। पुण्यातील विसर्जन मिरवणुका सकाळपर्यंत सुरूच आहेत। रात्री 12 वाजल्यानंतर डीजे बंद केल्याने अनेक वेळ मिरवणूक रेंगाळली होती। सकाळी 6 वाजल्यापासून डीजे पुन्हा सुरू करण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील मानाच्या गणपतीचं परंपरेप्रमाणे मोठ्या दिमाखामध्ये हरिहर भेट झाली आहे। यावेळी या मिरवणुकीचं केंद्रबिंदू असलेल्या दादा गणपती आणि बाबा गणपती यांच्या हरिहर भेटीचा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा होता। गणेश भक्तांनी गुलालासह फुलांची उधळण करत गणरायाचा जयघोष केलाय। अंबरनाथमध्ये गणपती बाप्पाचं भावपूर्ण वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आलं। यावेळी एका चिमुकलीने बाप्पाला निरोप देताना हंबरडा फोडलाय। चिमुकलीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला। पुण्यातील भव्य विसर्जन देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शनिपार मंडळानं यंदा बाप्पाला निरोप देण्यासाठी तब्बल 35 फूट उंच देव मासा साकारलाय। या अतिदिव्य अशा देव मासाच्या प्रतिकृतीवर गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती। गोंदियाच्या राजाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येनं भक्तांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेत लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय। महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर वैनगंगा नदीमध्ये बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। साताऱ्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मंत्री शिवेंद्रराजेंनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला। गणेश भक्तांनी शिवेंद्रराजेंना नाचण्याचा आग्रह केला। या लोकांच्या विनंतीला मान देत त्यांनीही ठेका धरलाय। सोलापुरात मानाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला लेझिमची धूम पाहायला मिळाली। पारंपरिक लेझिम खेळत लहानांपासून वयोवृद्धांनी मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवलाय। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला। मानाच्या तालीम गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीमध्ये ते सहभागी झाले होते। धाराशिवमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक राजकीय आखाडा बनल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी ओमराजे आणि राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामने आले होते। भर मिरवणुकीमध्ये एकमेकांच्या स्टेज समोर गाणे म्हणून चिडवण्याचा प्रकार सुरू होता। पुणे जिल्ह्याच्या कोंढापुरी गावात अनोख्या पद्धतीनं गणरायाला निरोप देण्यात आलाय। कवठीमळा येथील वीरसाहेब मित्र मंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं गावामध्ये विसर्जन दिंडी काढत बाप्पाला निरोप देण्यात आला। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन गणेश भक्तांनी गणरायाला निरोप दिलाय। ग्रामस्थांच्या अनोख्या उपक्रमाचं सर्वांकडून कौतुक केलं जातं। जळगावच्या जामोद शहरामध्ये गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये चिमुकल्यांसह सर्वांनीच मोठी गर्दी केली होती। यावेळी जामोदचे आमदार संजय कुटे हे देखील मिरवणुकीमध्ये मनसोक्त थिरकताना पाहायला मिळाले। मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सुपली सोन्याची या गाण्यावर थिरकल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात गणपती बाप्पाचं भक्तिपूर्ण वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 36,405 घरगुती आणि 65 सार्वजनिक बाप्पांना निरोप देण्यात आलाय। दरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त इथे करण्यात आला होता। मावळ्यातील देहू रोड, किवळे आणि विकासनगर परिसरामध्ये अतिशय शांततेत आणि पारंपरिक उत्साहामध्ये गणपती विसर्जन करण्यात आले। यावेळी राजा बापदेव मंडळाचा 11 फुटी लालबागच्या राजाचा पवना नदीमध्ये क्रेनच्या सहाय्याने मोठ्या दिमाखात विसर्जन करण्यात आले। बीडच्या आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द इथे एक गाव एक गणपती आणि अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहामध्ये झाली। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विसर्जन मिरवणूक संपन्न झाली। 10 दिवस गणरायाची मनोभावे पूजा आरती केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या भावना अनावर होतात। असाच अमरावतीमधील एक व्हिडिओ समोर आलाय। इथे बाप्पाला निरोप देताना चिमुकलीला
चिमुकली अतिशय इथे रडत होती, भावनिक झाली होती. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरामध्ये झालेल्या लिलावात सगळ्या वस्तूंच्या दरामध्ये सर्व विक्रम मोडीत काढत नवा उच्चांक प्रस्थापित केलाय. या मंदिरामध्ये श्रद्धेतून झालेल्या लिलावात कोथंबिरीच्या एका जुडीला तब्बल 20,000चा तर मानाच्या नारळाला तब्बल 41,000मध्ये खरेदी करण्यात आलाय. अंबरनाथमध्ये गणपती बाप्पा समोरील एका मोदकाची किंमत तब्बल 1,85,000 झाली आहे. खाटूश्याम मित्र मंडळाकडून अनंत चतुर्दशीला गेल्या 17 वर्षापासून गणपती बाप्पाच्या मोदकाचा लिलाव केला जातो. या लिलावामध्ये 25,000 रुपयांपासून बोली सुरू करण्यात आली. यावेळी अनामिक त्रिपाठी यांचं कुटुंबीय लिलावामध्ये सहभागी झाला. त्यांनी सर्वाधिक 1,85,000 रुपयांची बोली लावत हा मोदक खरेदी केला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं भिवंडीमधील कामवारी नदीवरील गणेश घाट, वऱ्हाळ देवी तलाव आणि भादवड तलावावरील गणेश घाटावर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं श्री सदस्यांच्या माध्यमातून निर्माल्य संकलन करण्यात आलंय. यावेळी भिवंडी पालिकेच्या आयुक्तांनी त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर धर्माधिकारी प्रतिष्ठाननं निर्माल्य संकलित करण्याचा उपक्रम हाती घेतलाय. त्यांनी तब्बल 5 टन निर्माल्य संकलित करून पर्यावरण रक्षणाचं काम हाती घेतलंय. जमा झालेल्या निर्माल्याचं खत तयार केल्यानंतर ते ज्योतिबा येथे लावलेल्या 3,000 झाडांना घालण्यात येणार आहे. गणपतीचं विसर्जनानंतर कोकणवासीय आता मुंबईकडे रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोकणातील सर्वच रेल्वे स्टेशनवर गर्दी पाहायला मिळाली आणि दुसरीकडे प्रवाशांना तिकीट न मिळाल्यानं दुप्पट दरानं त्यांना तिकीटं घ्यावी लागतात. हवेली तालुक्यातील किवळे या गावात पवना नदीच्या तीरावर गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाचं विसर्जन केलंय. घरातील पाण्याच्या टबमध्ये गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 11 दिवसांच्या 18,010 घरगुती बाप्पांना तसंच 16 सार्वजनिक बाप्पांना निरोप देण्यात आलाय. ढोल ताशांच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये लाडक्या बाप्पाला भक्तांनी निरोप दिलाय. अंबरनाथमध्ये गणपती बाप्पाचं भावपूर्ण वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आलं. यावेळी एका चिमुकलीने बाप्पाला निरोप देताना हंबरडा फोडलाय. चिमुकलीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. गणपती विसर्जनादरम्यान मुंबईतील साकीनाका परिसरामध्ये विजेची तार पडल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. राज्यामध्ये 10 दिवसांच्या गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पावसामध्ये ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत रस्त्यावर येऊन गणपतींचं विसर्जन केलं. मात्र काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागले. पुण्यामध्ये 4 जणांचे तर शहापूरमध्ये 5 जणांचे मृत्यू झाले तर कोल्हापूरसह सांगलीमध्ये देखील मिरवणुकीत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जन स्थळी तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे. यावेळी समज देणाऱ्या पोलिसांची तरुणाने कॉलर पकडली. दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान 2 गटांमध्ये बाचाबाची झाली आहे. यावेळी तरुणांनी एकमेकांना मारहाण देखील केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद थांबला. शहापूरच्या मुंडेवाडीत गणपती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेलेत. दरम्यान जीवरक्षण पथकाला एकाचा मृतदेह सापडलाय. दरम्यान 2 तरुणांचा शोध घेतला जातोय. चाकण परिसरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी गणपती विसर्जनादरम्यान अपघात झाला. यामध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय तर भीमा नदीमध्ये बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह सापडलाय तर दुसऱ्या तरुणाचा शोध अजून सुरू आहे. जळगावमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट लागलाय. बाप्पाच्या विसर्जनादरम्यान गिरणा नदीचा प्रवाह वाढल्याने एक तरुण प्रवाहासोबत वाहून गेलाय. हे सर्व पाहून तरुणाच्या कुटुंबाने एकच आक्रोश केला. युद्ध पातळीवर या तरुणाचा शोध घेणं सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली इथे गणपती विसर्जनादरम्यान एका युवकाचा मृत्यू झालाय. करण चव्हाण हा युवक विसर्जनाच्या वेळी पाय घसरल्यानं नदीत पडला आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला.
राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयाविरोधामध्ये लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.